तर बच्चू कडू महायुतीमध्ये राहून कटप्पाच्या भूमिकेत असल्याची टीका रवी राणांनी केलेली आहे। आनंदराव अडसुळांना राज्यपाल नाही तर राष्ट्रपती केलं पाहिजे। रवी राणांनी आनंदराव अडसुळांवर सुद्धा ही खोचक टीका केली आहे। अडसूळ पितापुत्रांनी बडनेरा मतदारसंघात येऊन निवडणूक लढवावी। रवी राणांनी अडसूळ पितापुत्रांना हे आव्हान सुद्धा दिलं आहे। काल बच्चू कडूंचा मोर्चा संभाजीनगरमध्ये झाला आहे। 18 मागण्या सरकारपुढे ठेवल्यात आणि आज सकाळी थेट मोदी बागेत जाऊन त्यांनी भेट घेतली आहे शरद पवारांची। कसं पाहता या भेटीकडे? महायुतीसोबत राहून कटप्पाच्या भूमिकेमध्ये जर पाठीमध्ये खंजीर खुपसत असेल हे महाराष्ट्राच्या जनतेला आणि अमरावती जिल्ह्याच्या जनतेला सगळं माहीत आहे। नवनीत राणांना पाळण्यासाठी एखादा उमेदवार उभे करणे, त्याच्यामध्ये बार्गेनिंग करणे, सेटलमेंट करणे, सेटलमेंट नाही केलं तर उमेदवार उभा करणे, त्यांच्या महायुतीच्या विरोधात बोलणे, अशा प्रकारची दुपटुप्पी भूमिका जी आहे ते बच्चू कडूची नेहमी राहिलेली आहे। मला असं वाटते की त्यांना राज्यपाल नाही राष्ट्रपती बनवा आमचं काही म्हणणं नाही आहे, पण खोटं नाटक करून ब्लॅकमेल करू नका, लोकांची दिशाभूल करू नका। बडनेरा मतदारसंघात आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ दोघांनी उभं राहा, मी निमंत्रण देतो त्यांना, दोघेही उभं राहा। तिथे युती धर्म नाही पाळला चालते, आम्ही ॲडजस्ट करून घेऊ। स्वतः आनंदराव अडसूळांनी बडनेरा मतदारसंघ उभं राहा। नक्कीच तर आनंदराव अडसूळांनी किंवा अभिजित अडसूळांनी स्वतः बडनेरा मतदारसंघामध्ये उभं राहावं असं खुलं चॅलेंज आहे ते आमदार रवी राणांनी दिलेलं आहे। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती।